आज आपण बनवतोय तिळाचे लाडू. त्याच्यासाठी पहिले तीळ भाजून घ्यायचे. हे ना पॉलिशवाले नाही आहेत, साधेच तीळ आहेत. अर्धा किलो तीळ आहे. हे चांगले भाजून घ्यायचे पहिले. हे आता असे फडफड झाले ना म्हणजे हे तीळ आपले भाजून झाले. हे आता काढायचे. सुकं खोबरं पण जरा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं. हे बघा आलं आता भाजून. हे असं लालसर होईपर्यंत चांगलं भाजायचं. हे आता ना असं जरा गॅस बंद करूया आणि हे जरा बाजूला ठेवूया, थंड होऊ देत. मग हाताने ना जरा बारीक करायचं खोबरं. तोपर्यंत थंड होईपर्यंत आपण पाक करूया. याच्यात ना जरा अर्धा पेला पाणी टाकायचं. जरा सगळीकडे हे होऊ देत, पाणी लागू देत. आता याच्यात गूळ टाकायचं. पाक तयार होईपर्यंत हे ढवळत बसायचं. अर्धा किलो तीळ आहे, अर्धी वाटी भाजली डाळ, अर्धा वाटी शेंगदाण्याचं कूट नाही, अर्धे शेंगदाणे केलेली आहेत. सुकं खोबरं ना हे जरा हातानं असं, हे काय भाजलेलं असतं लगेच होतं, हाताने बारीक करून घ्यायचं आणि हे सगळं मिक्स करायचं. बाकीचं गुळ नाही आहे, साधंच गुळ आहे. अर्धा चमचा सुंठ पावडर, अर्धा चमचा जायफळ पावडर, वेलची पावडर, एक छोटा आहे चमचा, एक चमचा. आणि आता हे सगळं चांगलं ढवळायचं. कसं म्हटलं, अशी धार झाली ना तरी पण समजतात पाक झालं नाही. असं जरासं घ्यायचं, असं त्याचं झालं होतंय, गोळा होतंय. आता बघ असं तूप टाकायचं त्यात. आता आपला पाक तयार झाला ना. आता हे याच्यात मिक्स करायचं. आता हे सगळं सारखं हे करायचं. असं काय गरम गरम बांधायला हवं. तूप टाकलं ते आता जरा ताटा सगळीकडे असं करते, जरा हाताला पण लावते. तिने असं पटपट दाखवला. कुठे बघितलं हे काल व्हिडिओ मध्ये बघितलं. हे काय करतेस तू? मग गरम हात नाही भाजणार. हे ती लाडू करायचे आहेत ना, मग हाताला चटका येऊ नये म्हणून थोडे थोडे असे टाकले. जरासं हाताला असं पाणी लावायचं.